सांगलीतील स्वामी समर्थ घाट परिसरात चैतन्य संतोष तोरणे या युवकाचा कोयता आणि चाकूने सपासप वार करून खून करण्यात आला होता। या खून प्रकरणी कुख्यात गुंड लखन इसरडेसह 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय। त्यापैकी एकास शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे। पूर्वीच्या वादातूनच खून झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं। तसेच 5 जणांसह आणखी 2 अल्पवयीन मुलांचाही सहभाग निष्पन्न झालाय। पोलिसांनी या खून प्रकरणी गुन्हेगार कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे याला अटक केली असून इतर 6 जणांचा शोध सुरू असल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये इसरडे टोळीचा म्होरक्या लखन पंडित इसरडे यांसह अन्य 7 जणांचा समावेश आहे। गोकुळनगरमध्ये एकास मारहाण केल्याची माहिती तेथील महिलांना सांगितल्याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी हे कृत्य केल्याचं समोर आले। गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये लखन पंडित इसरडे, राकेश शामराव कांबळे, कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, सुनील उर्फ मुक्या निलाप्पा आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। या प्रकरणी नितीन बाळू ठोकळे यांनी फिर्याद दिली आहे। मंगळवारी सायंकाळच्या सुमारास चैतन्य संतोष तोरणे याचा हल्लेखोरांनी निर्घृण खून केला होता। दरम्यान रात्री उशिरा सांगली शहर पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। काही दिवसांपूर्वी शहरातील गोकुळनगर परिसरात संशयित लखन इसरडे आणि त्याच्या साथीदारांनी एकास मारहाण केली होती। ही बाब मृत चैतन्य तोरणे यांनी तेथील महिलांना सांगितली। याची माहिती इसरडे आणि त्याच्या साथीदारांना मिळताच ते चैतन्यवर चिडून होते। त्या रागातूनच हा खून करण्यात आलाय। तसेच संशयितांनी फिर्यादी नितीन ठोकळे यांना देखील जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत नमूद केलंय।